अशा प्रकारे एक ना अनेक जादूचे खेळ दाखवणारे हे महाशय आहेत सुभाष दगडखैर। तब्बल 3000 जादूच्या खेळात पारंगत असलेले हे दगडखैर जादूगार तर आहेतच, पण ते एक पोलीस अधिकारी देखील आहेत। बालपणापासून जादू करण्याचा छंद असलेले दगडखैर 1982 साली पोलीस खात्यात भरती झाले। 1985 साली त्यांना अस्थमाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही खेळात मन गुंतवण्याचा सल्ला दिला आणि तेव्हापासून त्यांची सुरू झालेली जादूची तपस्या आजही सुरूच आहे। मी 1982 साली पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो। मुंबईला आल्यानंतर मुंबईमध्ये जादूगार लोकांची संघटना आहे, सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन। सगळ्या मॅजिशियनने मला जादू शिकण्यासाठी मदत केली। मला अस्थमाचा त्रास आहे, डॉक्टरांनी सांगितलं की अस्थमा कंट्रोल करण्यासाठी काहीतरी हॉबी असावी। मी पहिलं पुस्तक वाचण्याची हॉबी केली, पण त्याच्यामधून लिमिटेशन्स होते पुस्तक वाचण्यामध्ये। मग मला जादूमध्ये लहानपणापासून इंटरेस्ट होता, मग मी जादूचे प्रयोग शिकलो। अशा प्रकारे जादूचे खेळ दाखवून सामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा तर सुभाष दगडखैर यांनी उंचावली आहेच, पण या जादूगिरीच्या वेड्यानं त्यांना एक सेलिब्रिटीचा दर्जा देखील दिलाय। त्यांना अनेक पुरस्कारांना गौरवण्यात आलंय। त्या जादू जगतातील ऑस्कर समजला जाणारा मर्लिन पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, तसंच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे। एवढंच नव्हे तर या जादूचा वापर करून त्यांनी चोरांना देखील पकडलंय। ते डायमंडची चोरी झाली होती, 17 लाख रुपयाचे डायमंड चोरले होते आणि आरोपी मिळत नव्हते। त्याच्यामध्ये मग मी दोन दिवस वेषांतर करून गेलो, तिथल्या लोकांना जादू दाखवली आणि थोडेसे रस्त्यावर चणे वगैरे विकतात त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्याच्यात आरोपी पकडले गेले। आतापर्यंत जादूचे खेळ दाखवून आणि मानाचे पुरस्कार पटकावत पोलीस खात्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय, पण निवृत्तीनंतर जादू या कलेला पूर्णपणे वाहून घेण्याचा त्यांचा मानस आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।